आम्ही करता ते नमन तुम्ही ऐकया गुणीजन आम्ही करता ते नमन तुम्ही ऐकया गुणीजन तुम्ही ऐकया गुणीजन आम्ही करता ते कथन तुम्ही ऐकया गुणीजन आम्ही करता ते कथन अरे हो रात्री नींद पडना पतन कसली की जाता मत गरगरता होय महाराज
ह्या पंता कसलो राम पण उपाय सांगाती हाकल तूक जाल्या असुरा बाधा हाज उपायून साधन करूनच मेलोंका अशी वाटू म्हणल्यारी मगल मात्या घोवानी आणि वाढतल महाराज चिकेची ससारकान सांगतात ना खूप येता आई तू लढाई करता दुसऱ्यांवर बोर झाल्यावर तू पट्ट्या कोणा गेल की असती स्वतः म्हणता ह्या वाटू जाऊच्या तुगल मोना निपिला विकारा मिळते तांकाच असून चांगल संवाद करता जाल्यारी तू साधन करू भवतारिणी मातेक जागृत करता तुम्ही उलेलेल कळू का भारी कष्ट मग सांगू आणि कष्ट गोमट्या करून आयचं खेळ पळूया कशी श्रवण आण्याची मन शुद्ध जाता अशी दुर्गा सप्तशतीचा महती असतो जाल्यारी तांतुला सूक्ष्म अर्थ कळणार नव्या मन शुद्ध जाऊनच्या केद नक्कीच अर्थ जाऊन का देवा तू तीच पळून येतो मनान श्रद्ध दवड तू आंबे खाऊनचे सती की रूप मस्त बसेसो यात नळता तरी मंडळी सुरू करूया आयचा मुख्य खेळ मनवंतर समयू सुरथ नाम एक श्रेष्ठ रायू पराभूत युद्धांत झालो अधिकारक तो अंतरलो पराभूत युद्धांत झालो अधिकारक तो अंतरलो शिकारी शर्मिंद कोणू दूर वनातू धावून गेलो मगल पूर्वजांनी पालन केले नगर आज मका दूर झाला मगल मंत्री गणांगेर दुराचार आमिती राज्याची कसला अवस्था झालास का होच विचार मनाक सदाई छळता मित्रा कोण तू मध्य मन काय तुवय मस्त बाजारात असमोन दिसता राजन मगल नाव समाधी हांव एक वैश्य मगल दुष्ट बायल चेडवांनी धनाच लोभाने म्हाका घरा भायर घाल्ले जाल्यारीच तांगलेंची क्षेम कुशलाची चिंता मगल मनान तू घोरनू मारल्या कोण की लोभी जावन तुका त्याग केला तागेल विषय इतले प्रेम तुका तेंची म्हाकाय कळना मगल मन निष्ठुर कशी जायना ते अशी प्रेम मग्न इत्याक कसले करू हांव महाभाग तुम्ही मस्त चिंताग्रस्त असत म्हणून दिसता आमगेर मनात अशी मोह वचनातील नीती आमगेर अवस्था विवेक शून्य झाल्या भगवान मनुष्याक विवेक बुद्धी असना अशी नाही जाल्यारी जन्म मरणाची परंपरा चलतवर का म्हणूची मनुष्य भगवती महामायेंगल्या प्रभावंतू असता मुनिवर ही भगवती महामाया म्हणल्यारी कोण जगदीश्वर भगवान विष्णू गेली योगनिद्रा मळ्यारीची भगवती महामाया मस्त ज्ञान अशिल्यांक ती मोहांत घालता चराचर सृष्टी तीच निर्माण करता प्रसन्न जाल्यारी तीच मुक्ती देता भगवान ही महामाया उद्भव केन्ना झाली तिघं चरित्र आमका कथन करची कृपा करका देवी भगवती नित्य आणि अजन्मा आस जाल्यारी दावांगल कार्य सिद्ध करूक ती केंद्र प्रकट जाता तत्त समयाक ती उत्पन्न झाली अश म्हणता ती त्याविषयी सविस्तर कथा आमका सांगा महामुने कल्पांत समयाक भगवान विष्णू शेषशय्यरी योग निद्रेंत आशिल्लो तावळी
तागल कर्ण मलांतुल्याने मधु आणि कैटभ हे भयंकर असुर उत्पन्न झाले. दोगय श्री ब्रह्माल वध करूक धावले. त्यावेळी श्री ब्रह्माने श्री विष्णूक जागृत करूक तमोगुणाची अधिष्ठात्री देवी योग निद्रे गली मस्त स्तुती केली. मोहयैतौ दुराधर्षाः असुरौ मधुकैटभौ प्रबोधं च जगत्स्वामी नियतामच्युतो नघो बोधश्च क्रियतामस्य हन्तु मे तौ महासुरौ. बाहुबल आणि शौर्य पडवून आणि संतुष्ट झाले आणि लागी जायत उर्मागी मजेत प्रसन्न झाल्यात नव्हे तर मगलेन छाताने मरण स्वीकार कराती. हाव मागच वरू तोची संपूर्ण जग जलमय दिसता. काही पृथ्वी उत्कांत बुडीना काही शुष्क स्थान असं त्या स्थळारी आम्ही वध करी. तशी स्थळ म्हणारी मगल पाय तुंगल मस्तक तजेर दवराती. ब्रह्मदेव प्रति कृपा केली. मोहग्रस्त मधुकैटभ कोणू ब्रह्मदेव प्रति कृपा केली. पुराण काल एक समय विशेष असुरदेव कृत रणशतवर्ष. पुराण काल एक समय विशेष असुरदेव कृत रणशतवर्ष. महिषासुर बल अतिशय उन्मत देवनायक इंद्र पराजित. महिषासुर बल अतिशय उन्मत देवनायक इंद्र पराजित.
सक्रीणो वदना तथा निश्चक्राम महत्तेजो ब्रह्मण शङ्करस्य च अन्येषां चैव देवानां शक्रादीनां शरीरतः निर्गतं समूहतेज तच्चैक्यं समगच्छत अतीव तेजसकूटं ज्वलन्तमिव पर्वतं ददृशुस्ते सुरास्तत्र ज्वालाव्याप्त दिगन्तरम् एवं संक्षीयमाणे तु स्वसैन्ये महिषासुर माहिषेण स्वरूपेण त्रासयामास तांगणा। अरे मूढा, मगल मधुप्राशन जातवरेक यथेच गर्जन करी. मगल हस्त तुगल मृत्यू जालुपरांत देव सुदै गर्जन करतली. प्रसादिता देवः जगतोऽर्थे तथात्मनः तथेत्युक्त्वा भद्रकाली बभूवान्तर्हिता नृपा। पराजित इंद्रादिक देव
सततं नमः। दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः। अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः। नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः। श्री अंबिकायै नमो नमः। हे मुंड, ही स्त्री कितली रूपवती असो। हे चंड, निश्चितची ह्या मनोहर स्त्रीगले दिव्य कांतीने हिमालय प्रकाशित झाला। हिगले वर्णन महाराज शुंभा लागी कोरकाची। यो वच्या प्रभो, तिन्ही लोकांतुले अनमोल मणी, हस्ती, घोडे, विमान, कुबेरागले धन ह्या सर्व तुमचे लागी असो। दैत्येश्वर मृत्यूचे उत्क्रांतीदार नामक शक्ती थाय तुम्ही मेळयल्या। असुरेश्वर जाल्यारी आम्ही हिमालयांतू पळयलेली रत्नरूप कल्याणमय देवी तुमचे लागी ना। दैत्यराज, तिजेरी केवल तुमगोलोच अधिकार आस। महादैत्य सुग्रीव, त्वरित हिमालय वाचव। गोमटी उद्र उल्लूनु त्या देवीक प्रसन्न करी आणि हांग घेऊन यो। अवश्य महाराज। हे देवी, दैत्यराज शुंभ या समयाक सर्व देवतांक परास्त करून तिन्ही लोकांचे परमेश्वर जाऊन असती। तांचे लागी ऊन म्हणलेल कसलाय ना। त्यांनी संदेश दिला, देवी तू मग आम्ही तुका संसारांतुल्या स्त्रियांतू रत्न म्हणून मान दितात। तू मगलाय एकय मगल बंधू निशुंभागल सेवेंच्यो तुका महान ऐश्वर्याची प्राप्ती जातली। तू म्हणची सत्याची। शुंभ तिन्ही लोकांचा स्वामी आणि निशुंभ तिथलोच पराक्रमी। जल्लारी मगल अल्पबुद्धीला हाव एक प्रतिज्ञा कोण बसल्या। कसली प्रतिज्ञा? संग्रामांत म्हाका पराजित करून कोण मगल अभिमान चूर्ण करतकी तसलो मजितलोची बलवान मगलो स्वामी जातलो। त्यामिती शुंभ जवळ निशुंभाने शीघ्र मगलो पराजय करून मगल्या पाणी ग्रहण करका। विलंब जाऊन कारणची ना नव्हे। ऐकून देवी वचन दैत्य, जागृत दुराभिमान।
घेऊन आक्रमण कराती आणि त्या देवीक हांगा बलपूर्वक तांड वाढती. तशी जायना जाल्यार तिगली हत्या कराती. चंडमुंड दैत्य वीर अति बलवान अस्त्र शस्त्रयुक्त सैन्य सहित महान क्रोधितांबिका देवीने केले कराल वदना प्रकटन. कालिका देवी माता कालिका देवी कालिका देवी माता कालिका देवी कालिका देवी माता कालिका देवी. हे देवी, हा चंडमुंड नामक ह्या दोन्ही महापशुंगला तुका भेट अर्पण करता. आता युद्ध यज्ञान तुझी शुंभ आणि शुंभंगला वध करी. हे कालिका, तू चंडमुंडांगेलो संहार केलो. त्या मिती संसारात तू चामुंडा ह्या नावाला तुगली ख्याती जातली. उत्तेजित शुंभ झाला गोपमस्तकांत गेला. देवी हत्या एकाची लक्ष निश्चय त्यांनी केला. देवी हत्या एकाची लक्ष निश्चय त्यांनी केला. सेनापती कंभुवना उधायुध तुमनं सर्व सेने घेऊन आक्रमण कराती. कोटी वीर आणि धौम्रकुलाचे सैन्य तशीची कालक तौरद मौर्य आणि कालक्या सुरांनो युद्धाची तयारी कराती. सप्तमात्रिका शक्ती देवता मातृगणती महान. सप्तमात्रिका शक्ती देवता मातृगणती महान. मातृशक्तीने विदीर्ण केला असुर सैन्य बलवान. मातृशक्तीने विदीर्ण केला असुर सैन्य बलवान. रक्तबीज महादैत्य धावून आयला वीर्यवान. रक्तबीज महादैत्य धावून आयला वीर्यवान. रक्तबिंदू करता ती तगला दैत्याला जनन. रक्तबिंदू करता ती तगला दैत्याला जनन. चामुंडे, मग शस्त्रपातांबद्दल रक्तबिंदू आणि तंतुलने उत्पन्न जातल प्रत्येक महादैत्यागला भक्षण करी. निरक्तश्च महीपाल रक्तबीजो महासुर ततस्ते हर्षमतुलं वापुस्त्रे दर्शनरूप तेषां मातृगणो जातो ननर्त शृङ्गमदोद्धतः. मधुकैटभ महिषासुर धूम्रलोचन सकल भंजन जगदोद्धारिणी. चंडमुंड सहाय रक्तबीज तुम्ही धारिणी. जय देवी
न्हू आपणागल विजयाचो मिथ्य अभिमान नित्य दाखयता. अरे तुष हांव एकलींच आस. ह्या संवसारांत तूं मगल विना अन्य कोण आसती. पळय ह्यो सर्व मगल्योच विभूती. मज्जान तूच प्रवेश करतल्यो. मगल ऐश्वर्य शक्तीने हांव अनेक रूपांत युद्ध केल्लें. आतां हांव एकलींच आस. स्थिरो भव. देवी प्रपन्नार्ति हरे प्रसीद प्रसीद मातर्जगतोऽखिलस्य प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्व त्वमीश्वरी देवी चराचरस्य त्वमीश्वरी देवी चराचरस्य. तुमगे इच्छेनुसार वर मागाती. संसाराक उपकारक जातलो तशी वर हांव अवश्य दितली. सर्वबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम् अस्मद्वैरिविनाशनम्. हितं यदा यदा बाधा दानवोत्था भविष्यति तथा तथवति या विधिपूर्वक मगल महात्म्य पठण जातले त्या स्थानाक हांव केन्ने सोडूंक दिसना. मगल महात्म्य कथा आनी युद्धांतून पराक्रम आयकून मनुष्य निर्भय जाता. तागल शत्रू नष्ट जातात. निरंतर कल्याण प्राप्त करून तागल्या कुळ आनंदित जाता. गतिस्त्वं सदा साधना विधिलब्धौ. गतिस्त्वं सदा साधना रीत्याचारी. गतिस्त्वं सदा साधना लक्ष्यप्राप्तौ. गतिस्त्वं त्वमेका भवानी. त्रैलोक्यमोहिनी सर्वांशा परिपूरिका. सर्वसंक्षोभिणी सर्वसौभाग्यदायिका. सर्वार्थसाधिका सर्वरक्षाकरी. सर्वरोगहारिणी सर्वसिद्धिप्रदा. सर्वानन्दमयी सर्वानन्दमयी सर्वानन्दमयी. सुरथ समाधी
आज बरें दिसता की ना? बऱ्या दिसता. जल्लारी अजून की असोच तुला देवी मात्र नुसताच करणार बोलला. श्रवण जाय नी ना तो शिलोई तशीच कितकी जाल्लारी मागल मनच्यास आमगल मना भितवेल विकार म्हळ्यारीच असून नव्या वय तरी तांगल संहारू देवी करता बसता पलेल नव्या त्याच हा म्हणता मना भितवेल असुरांक ह्या नमुनार मार पडल्यारी तू की आमकां चतू नव्या आबो रे कसलंय बऱ्या मिळूंका जाल्यारी कष्ट काडची तयारी जाय की ना? मनान गट्टी जावन बशिल्ली काय सुट्टून वचकात म्हणल्यारी थोडी दुखी जातलीची दुःखय जावच्या पावस जरा तांतुल्यान आखेरीक मेळटलें काय आमचें सूख नव्या अजून की वरलांच वा हा एका मूढ प्राणी महाराज जाल्ल्यारी मात्यान तू कसली की एक प्रश्न येता वचनाची निमून सोडवा जा बाबा प्रश्न येवच्या मात्र असतो का ह्या पळोवन आनंद जाता निमी सर्वशक्तिमान जावन आशिल्ली देवीने आपणागल दृष्टीनेची असुरांक ना करियत आशिल्ले कशी करना दिले तिने शस्त्रांच प्रहार करताची तांगल वध केलो हाच कारण वापस तांची देवीने युद्धान दाखयल निष्ठुरता दिसली तुका तिका हृदयांत आशिल्लो असीम कृप दिसन वा कृपा प्रहारात सोडी तिका दिप्तिमान अस्त्रांक अशी पळय करी असुर अंध जावंक जाल्लो वा ना कशी तें देवीन आतां जावच्या कनी दिनी इतल्याक म्हणून इंग्लीश इत्याक त्या असुरांक तिका दिव्य दर्शनात आनंद जावंका म्हणून जाल्ल्यारी त्या अस्त्रांच प्रयोग करून वधकाच कारण तिका दिव्य अस्त्रांच स्पर्शान पवित्र जावन त्या असुरांक उत्तम लोक प्राप्त जावंका हे वट्टू करूक हांव सुगल्यान सुद्दां जाय नव्या महाराज मन भोर नायले देवी स्तुती करताची नाचका मन दिसता ते उदे उदे करतात नव्या तशी जायत वा अरे अनुमान कसले करता हो येयात सगली आतां चेडणो आशिर्वाद घेवचे वतली ताचे पयलीं एकच सांगचें केन्नाय चेडणो गमटेच करता ती आतां आमचेर इतले अनुग्रह आसा ह्या वर्स एक एक्सपेरिमेंट करचें म्हण एकलें लायव्ह स्टेजार म्हणटली केन्नाय तांकां प्लेबॅक मेळटा जो रेकॉर्डेड आसता सो ह्या चेडवांनी चेडवांनी लायव्ह म्हणाजी स्टेजार म्युजीक भायर नाशिल्लें
तांगल पहिलं एक कौतुक जाऊ का अर्जुन पुतली, दिशा मंजेश्वर, अद्वैत कारनाड, आर्या धारेश्वर, स्वाती माविन कुर्वे, साक्षी धारेश्वर. सादर करतेली खेळू जनांक आम्ही